नमस्कार मित्रांनो. भारतीय चलन व्यवस्था हा इंडियन इकॉनॉमीमधला आपण टॉपिक बघणार आहोत. हा टॉपिक घेण्यामागचं कारण असं आहे की ज्यावेळी डिमॉनिटायझेशन झालेलं आहे त्यानंतर बऱ्याच ज्या नोटा आहेत त्या नवीन आलेल्या आहेत चलनामध्ये. त्या नोटा कोणत्या आहेत त्या नोटा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार आहोत. मग आपण याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण यामध्ये बघूया. भारतामध्ये 1957 पूर्वी एक पैसा, एक आणा, चार आणे आणि आठ आणे अशा प्रकारची नाणी अस्तित्वात होती. त्यानंतर मग 1955 मध्ये नाणे दुरुस्ती हा जो कायदा आलेला आहे. तसेच 1 एप्रिल 1957 मध्ये दशमान चलन पद्धती अस्तित्वात आलेली आहे आणि त्यानुसार ₹1 समान 100 पैशामध्ये विभाजित करण्यात आला. त्यानंतरचा मग मार्च 1962 मध्ये पहिला नवा पैसा जो आहे अस्तित्वात आलेला आहे आणि 1962 जुलैमध्ये पहिला नवा रुपया जो आहे तो अस्तित्वात आलेला आहे. मग भारतीय चलन जे आहे त्या पद्धतीचे व्यवस्थापन जे काही आहे ते RBI मार्फत केलं जातं आणि त्याच्यामध्ये मग नाणी ज्या काही आहेत मग निकेल व त्यांच्या संयोगापासून ह्या नाणी बनवली जातात. मग 50 पैसे असेल, ₹1 असेल, ₹2 असेल, ₹5 आहे, तसेच ₹10 अशा किमतीची नाणी चलनामध्ये आहेत. मग 30 जून 2011 पासून 50 पैशापेक्षा कमी मूल्याची सर्व नाणी जी आहेत ती चलनातून काढून टाकण्याचे रिझर्व्ह बँकेने ठरवलेली आहे. मग त्यामुळे देशातील सर्वात कमी मूल्याचे विधिग्राह्य चलन जे आहे 50 पैसे नाणे असेल. मग सर्व नाणी जे काही भारत सरकारमधील नाणे कायदा 1906 अंतर्गत तयार केली जातात. मात्र RBI मार्फत चलनात आणलेली जातात. तसेच मग 2011 मध्ये 1906च्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे आणि त्या जागी नवीन जो काही कायदा आहे तो नाणे कायदा 2009 हा लागू केलेला आहे. मग नवीन कायद्यामध्ये नाण्यांच्या सहाय्याने पेमेंट करण्यासाठी व पेमेंट स्वीकारण्यासाठी महत्तम सीमा ₹1000 निर्धारित केलेली आहे. त्यानंतर मग भारत सरकारच्या ज्या टाकसाळी आहेत त्या कुठे आहेत? मग त्या मुंबई असेल, अलीपूर कोलकाता आहे, सैफाबाद हैदराबाद आहे, चेरलापल्ली हैदराबाद आहे आणि नोएडा आहे. 1906च्या कायद्याअंतर्गत भारत सरकार हे ₹1000 नाणे तयार करू शकत होते. त्यानंतर मग चलनी नोटा ज्या आहेत, मग चलनी नोटा कोणकोणत्या आहेत? मग ₹1 असेल, ₹2 आहे, ₹5 आहे, ₹10, 5000, मग ₹1000 सुद्धा आहे. तसेच मग त्यानंतर मग ₹2000 सुद्धा नवीन नोट आलेली आहे. आणि मग ₹1 जी नोट आहे ती भारत सरकारच्या याच्यामधला हा जो डेटा आहे खूप इम्पॉर्टंट आहे. विचारू शकतो त्यावर प्रश्न की ₹1 नोट आहे ती भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून छापली जाते आणि तिच्यावर RBI मार्फत ती चलनात आणली जाते आणि तिच्यावर जी सही असते ती अर्थ मंत्रालयाच्या अर्थ किंवा वित्त सचिवाची असते. मग इतर सर्व ज्या नोटा आहेत त्या RBI मार्फत छापल्या व चलनात आणल्या जातात आणि त्यांच्यावर ही सही जी आहे ती RBIच्या गव्हर्नरची असते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो नोटा वचन चिठ्ठीच्या प्रॉमिसरी स्वरूपामध्ये येतात आणि नंतर ₹1000 जी नोट आहे ती 1978 मध्ये काढून घेण्यात आली होती. त्यानंतर ती पुन्हा 9 ऑक्टोबर 2000 रोजी चलनात आणण्यात आलेली होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. मग RBI सर्वाधिक म्हणजे ₹10,000 किमतीची जी नोट आहे ती छापू शकतं आणि चलनाला मग कशाप्रकारे संबोधलं जातं मग त्यामुळे टोकन मनी सिस्टीम काय आहे? मग चलनाची जी दर्शनी किंमत असते फेस व्हॅल्यू त्यातील समाविष्ट धातूच्या अंतर्भूत किमतीपेक्षा सुद्धा त्याला खूप महत्त्व असतं आणि प्रत्येक चलनाला जे स्टँडर्ड मनी असं म्हणतात किंवा 1893 पर्यंत भारतामध्ये प्रचलित असलेलं चांदीचं रुपयाचं प्रमाणित चलन होते. त्यानंतर मग चलनी नोटानंतर जवळजवळ अंतर्भूत किंमत नसते असं त्यात म्हटलेलं आहे. त्यानंतर जे लीगल टेंडर आहे, लीगल टेंडर नेमकं काय आहे ते बघूया आपण. मग याच्यामध्ये इतर सर्व जी नाणी आहेत किंवा मर्यादित कायदेशीर चलन आहे. मग एका कमाल रकमेपर्यंतच पेमेंट यामध्ये करता येतं आणि इतर सर्व ज्या नाणी व नोटा आहेत अमर्यादित कायदेशीर चलन असतात आणि त्या चलनामध्ये रकमेपेक्षा पुढील रक्कम जी आहे त्यामध्ये लिमिटच्या चलनाच्या स्वरूपातील पेमेंटला आग्रह देता येतो आणि अमर्यादित चलनाचा आग्रह धरता येतो. त्यानंतर म्हणजे ज्या डिमांड डिपॉझिट आहेत बँकेच्या मागणी ठेवी काय असतात ह्या कायदेशीर चलन नसतात. म्हणजे धनादेशाच्या मार्फत केलेले पेमेंट नाकारता येते व रोख पैशांचा आग्रह धरता येतो. चलनाचे जे काही स्वरूप आहे ते कोणत्या रूपामध्ये सॉफ्ट आणि हार्ड अशा दोन स्वरूपामध्ये करन्सी असते. मग असे चलन ज्याची मागणी कमी व पुरवठा अधिक असतो त्याला सुलभ चलन असे म्हणतात आणि जे दुर्लभ चलन म्हणजे हार्ड करन्सी म्हणजे काय तर असे चलन ज्याची अधिक व पुरवठा कमी असतो, मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी असतो त्याला दुर्लभ चलन असं म्हणतात. तर ह्या सॉफ्ट आणि हार्ड दोन करन्सी होत्या आणि नंतर मग मनी सप्लाय जो काय आहे ते मग काय आहे चलन पुरवठा व पैशांचा पुरवठा म्हणजे कोणत्याही विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेमध्ये चालत असलेली पैशांची संख्या होईल. मग ही नेमकी मनी सप्लायमध्ये कोणकोणत्या मनी काउंट केला जातो तो सुद्धा बघणं इथे गरजेचं आहे. मग चलन पुरवठा म्हणजे देशातील लोकांजवळ असलेल्या व अदा करण्याच्या एकूण साधनांचा साठा होय. मग देशातील लोक म्हणजे विविध कारणांसाठी पैसा जवळ ठेवणारे सर्व व्यक्ती व संस्था होत. मग चलन पुरवठ्यामध्ये पुढील पैसा समावेश केला जातो. मग हे जे आहे MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. कारण की निशस्त्रीकरणाच्या नंतर मग लोकांच्या घरामध्ये असलेला पैसा मग ब्लॅक असेल व्हाईट असेल मग तो सुद्धा किती हे आहे किती नाही
ह्यामुळे ही कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांच्या हातातील पैसा असेल, लोकांच्या बँकांमध्ये ठेवी असतील, मग स्थानिक सरकारी बँकेतर वित्तीय संस्था असेल, सार्वजनिक प्रमंडळे असतील यांच्याजवळ पैसा असेल आणि परकीय मध्यवर्ती बँका असतील, IMF असेल, इतर देशातील सरकारी असतील व इतर संस्था आहेत की त्यांनी भारतीय चलनाच्या स्वरूपात RBIमध्ये ठेवलेल्या ठेवी असतील. मग मात्र चलन पुरवठ्यामधील पैसा जमा केला जात नाही. हा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे परत, की केंद्र व राज्य सरकार यांना RBIमधील व त्यांच्या खजिन्यातील पैशाचे साठे हा इथे काउंट केला जात नाही. आणि मग व्यापारी बँकेचा स्वतःचा पैसा जो असतो व सरकारी व व्यापारी बँकांजवळ पैशाचा समावेश चलन पुरवठ्यामध्ये करण्यात येत नाही, कारण ते स्वतःचे पैसे उत्पादक आहेत, कारण ते स्वतः पैसे उत्पादक आहेत. त्यानंतर मग RBIच्या चलन पुरवठा मोजण्याच्या ज्या पद्धती कोणत्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि याच्यावर प्रश्न याच्या अगोदर विचारले गेलेत की M1 M2 काय आहे, M3 काय, M4 काय आहेत आणि याच्यामधले ज्या भारतातील छापखाने आणि टांगसाळे कुठे आहेत. मग इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड जे आहे, पोस्टाची व कोर्टाची जी तिकीटं असतात तिथे छापले जातात. मग धनादेश असतील, बॉन्ड्स असतील, राज्य सरकार व सार्वजनिक उद्योग वित्तीय संस्थांचे रोखे असतील. मग करन्सी नोट्स प्रोसेस जी आहे ती नाशिक रोड येथे आहे. मग 1 रुपये 2 रुपयाच्या ज्या काही नोट आहेत, 1000 रुपयाची नोट आहे ते छापले जातात. मग बँक नोट प्रेस जी आहे तर देवास येथे आहे, ती 1975ला तिची एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. इथे एस्टॅब्लिशमेंट जे इयर आहे जे ते बँकांच्या बाबतीमध्ये विचारलं गेलेलं आहे ते आपण करणं महत्त्वाचं आहे. मी ते टॉपिक घेणारच आहे इंडिपेंडेंटली. त्यानंतर मग सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस जी आहे हैदराबादमध्ये दक्षिणेच्या राज्यांची पोस्टाच्या कागदपत्रांची गरज भागवण्यासाठी ते केलेलं आहे. नंतर सिक्युरिटी पेपर मिल जी आहे ती नोटा आणि रोख्यांच्या लागणाऱ्या कागदाचं प्रोडक्शन तिथे होतं. मग टांगसाळे कुठे आहेत, मग त्या मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोट यासाठी आहेत. त्यानंतर मग आधुनिक करन्सी नोट प्रेस जी आहे ती म्हैसूर व साल्बोनी पश्चिम बंगाल येथे आहे. आणि मग चलन पुरवठ्याच्या ज्या मापन पद्धती आहेत ते पण बघूया काय आहेत नेमक्या. मग याच्यामध्ये मापन कशा प्रकारे काउंटिंग कसं होतं याचं चलनाचं त्या. मग M1 म्हणजे काय, मग लोकांजवळील चलनी नोटा व नाणी जी असतील किंवा प्लस लोकांच्या बँक मायनसमधील व मागणी ठेवी ज्या काय आहेत. त्यानंतर मग RBIमधील इतर ठेवी ज्या आहेत. त्यानंतर मग M1ची जी कन्सेप्ट आहे ती नवीनमध्ये पण चेंज झालेली नाही, ती तशीच आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपण. आणि M2 म्हणजे काय, मग M2 म्हणजे M1 मध्ये जी इथे कन्सेप्ट आहे ती M1 मध्ये येते, M2 मध्ये सॉरी. आणि मग प्लस पोस्ट ऑफिस बचत बँकेतील बचत ठेवी जी आहेत. मग M2 मध्ये नवीन कन्सेप्ट काय आली आहे ती बघूया. मग M1 प्लस बँकांमधील बचत मुदत ठेवींपैकी मुदत ठेवी असतील. मग बँकांनी विकलेल्या सीडीजचे पैसे असतील, मग 1 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवी असतील. त्यानंतर मग M3 काय आहे, M3 म्हणजे M1 प्लस बँकांमधील मुदत ठेवी आहे त्याच्यामध्ये, इथे पोस्ट ऑफिस होतं आणि इथे बँकांमधील मुदत ठेवी आहेत. नंतर मग M3 आहे. मग M2 प्लस 1 वर्षापेक्षा जास्त काळांची मुदत ठेवी आहे त्याच्यामध्ये आणि बँकांची मागणी देय व उन्नती कर्ज आहेत. मग M4 जे आहे ते मग M1 प्लस पोस्ट ऑफिसमधील सर्व ठेवी आहेत. मी इथे परत ॲड होतो M4 मध्ये. आणि M4 जी ही संकल्पना आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, हे महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी नवीनमध्ये. म्हणजे आपण इलिमिनेशन टेक्निकमध्ये M4 जर आलं तर पहिलं ह्याला बाजूला काढणार आणि त्यानंतर मग ह्या M1 M2 M3 मध्ये यांचा फक्त विचार केला. म्हणजे ह्या 3च कन्सेप्ट आत्ता आहेत आणि M4 हे गेलेलं आहे. त्यानंतर मग L1 L2 L3 काय बघूया आपण. मग नवीन M3 प्लस पोस्ट ऑफिस बचत बँकेतील सर्व ठेवी आहेत. मग L1 प्लस FIS कडील मुदत जी आहे, त्यानंतर मग मुदत ठेवी प्लस इथे सीडीज आहेत. मग L2 प्लस NBFC कडील लोकांच्या ठेवी आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर मग इथे कन्सेप्च्युअली स्वरूपात त्यांनी दिलेलं आहे की 1977 पूर्वी RBI फक्त M1 पद्धतीचा यूज करत होती. त्यानंतर मग जानेवारी 1977 पासून RBI इंग्लंडमधील रॅडक्लिफ जी समितीच्या शिफारसीनुसार चलन पुरवठ्याच्या 4 मापन पद्धतींचा वापर सुरू केलेला आहे. ती जी रॅडक्लिफ कमिटी ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की आयोगाला समित्यांमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि इकॉनॉमीमध्ये बऱ्याच समित्या त्यांनी विचारलं आहे. त्यामुळे कोणती जी समिती आहे ती मग RBIने इंग्लंडमधील रॅडक्लिफ समितीच्या शिफारशीनुसार त्यांनी M1 M2 M3 आपण जे बघितलेले आता कन्सेप्ट आहे ते M4 आणलेले आहेत. मग मात्र डिसेंबर 1997 मध्ये वायवी रेड्डी जो गट आहे त्यांनी जून 1998च्या अहवालामध्ये या संकल्पनेबद्दल बदल सुचवले आहेत. मग त्यानुसार चलन पुरवठा त्याच्या जुन्या आणि नव्या मापन पद्धती सुरू केलेल्या आहेत. मग M1 म्हणजे मग देशाचा पुरवठा असेल, मग एकूण तर M3 म्हणजे एकूण पैसारूपी साधन संपत्ती आहे. मग M1 हे मापन पैशांची लिमिटेड जी डेफिनेशन देते, तर M3 ही पैशाची ब्रॉडमध्ये व्याख्या जी काय आहे ती व्यापक स्वरूपामध्ये व्याख्या देते. आणि नंतर M1ला संकुचित पैसा किंवा नॅरो मनी असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि M3ला विस्तृत पैसा असं त्यात म्हटलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं की M1 आणि M3 म्हणजे ब्रॉड आणि नॅरो जे काही याच्यामध्ये आहे. त्यानंतर मग भारतीय रुपयाचे स्वतंत्र जे चिन्ह आहे
अमेरिकन डॉलर, ब्रिटिश पाऊंड, जपानी येन, युरोपियन संघाची युरो या चलनाच्या नंतर मग भारताचा रुपया हे 5वे चलन जे आहे ते स्वतंत्र चिन्ह म्हणून आलेले आहे. आणि जवळजवळ आपल्या ही जी स्पर्धा लावलेली त्यासाठी मग मुंबई IITचे पोस्ट ग्रॅज्युएट असलेले उदय कुमार आहेत यांच्या चिन्हाची निवड रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर उषा थरोट यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली आहे आणि 15 जुलै 2010च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. आणि मग रिझर्व्ह बँकेने 10 रुपयाचे नाणे सुद्धा अलीकडे प्रसिद्ध केलेलं होतं. आणि मग डिझाईन त्याची आहे ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद इकडे MIची जी कडा आहे ती निकेल आणि ब्रॉन्झची आहे आणि मधला जो आहे फेरी स्टीलचा आहे. थँक्यू सो मच मित्रांनो. आमचं जे डॉक्टर सुशील स्पॉटलाईट टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि सेम पेज आमचा यूट्यूब आणि फेसबुकवर आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच. वेलकम.